नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आता मी दुपारी व्हिडिओ स्टार्ट केलाय, सगळं आवरलंय आणि फौजी साहेब मी मोठा मुलगा निघलोत बाहेर। तर फौजी साहेबांचे एक मित्र येतं आर्मी मधले, तर ते रिटायर आलेले आहेत। त्यांच्या मिसेस खूप आजारी होत्या, तर म्हणलं त्यांना भेटून यावा, तर चालवत आम्ही भेटायला आता। तर ते पांढऱ्याच्या पुलाच्या तिकडे राहतात। तर चला आता फौजी साहेब खूप घाई करतात, असं म्हणजे निघले ना त्यांना वाटतं लगेच निघावा इनी आहे दादू। चल गेट घे लावून। तर मोठा मुलगा निघलाय आमच्या बरोबर आणि फौजी साहेब। काय म्हणलं आकाश? तर फौजी साहेबांचे फौजमधले जे CO मित्र आहेत ना, रिटायर आलेले आहेत ते। तर आम्ही निघलो त्यांच्या गावाला। ते पांढरीच्या पुलाच्या पुढं त्यांचं गाव आहे गुंजाळे म्हणून। तर तिकडे निघलो होतो, पण त्यांच्या दुसऱ्या मित्राचा फोन आला फौजी साहेबांच्या। ते बोलले आम्ही पण पांढरीच्या पुलाच्या इकडेच आलेले आहेत, कारण त्यांचं गाव पण इकडेच आहे ना डोंगरगण, आणि ते पण इकडेच आलेले होते कारण त्यांच्या कोणाच तरी घरातल्याच नातेवाईकांची जवळची यात्रा होती इकडं पांढरीच्या पुलाच्या इकडं। तर ते बोलले तुम्ही पण तिकडंच आले तर थोडंसं थांबा, इथं जेवण करा आणि मग निघा पुढं। तर मग आम्ही थोडंसं थांबलो, तिथं जेवण झाले आणि लगेच निघलो मग फौजी साहेबांच्या दुसऱ्या मित्राच्या इकडं। तर मंडळी आम्ही आलो आता इथं पांढरीच्या पुलावरची फेमस भेळ घ्यायला। चला या पांढरीच्या पुलावरची भेळ खूप फेमस आहे। तर भेळ घ्यायला थांबलो होतो आम्ही इथं। फौजी साहेबांनी भेळ घेतली आणि मुलांनी स्प्राईट सांगितली, तर स्प्राईट आणायला गेले होते। पांढरीच्या पुलावरची भेळ फेमस आहे, तर सगळे भेळीचेच दुकान आहेत का इकडं? सगळे पुढं जिकडं भावा तिकडं नुसते भेळीचेच दुकान आहेत। हरी मुखे साधू बोले झाला तो तर आम्ही आलो आता पांढरीच्या पुलापासून 5 किलोमीटर आतमध्ये गुंजाळे गाव म्हणून आहे। तर फौजी साहेबांच्या बरोबर त्यांचे मित्र होते, एक JCO मधून ते रिटायर आलेत। तर त्यांचं गाव आहे इथं गुंजाळे म्हणून। तर त्यांचे मिसेस आजारी होत्या त्या ताईना, तर त्यांनाच भेटायला आलो होतो आम्ही इकडं आज। तर खूप दिवसाचं चाललं होतं यायचं, तर फौजी साहेबांच्या ड्युटीमुळे काही जमतच नव्हतं। तर आज रविवार पण आहे आणि मुलाला पण सुट्टी, मुलगा म्हणला मी पण येतो आणि फौजी साहेब पण म्हणले सर आपण आता भेटून येऊ। तर आलो तर आम्ही त्यांचं गाव आलं आता जवळच। आलेली पहिली हा आलेली, खूप दिवस झाले ना आता, मला वाटतं 7-8 वर्ष झाले असतील। त्यांनी नेटकंच घर बांधलं होतं ना। वाव किती झाडं मोठाले झालेत ना। हेच आहे ना, हे त्यांचं जुनं घर आहे नाही का? अच्छा, हे बघा डोंगराच्या खालीच यांचं गाव आहे आणि यांचं हे जुनं घर। तर आता मंडळी ताई बघा आजारी आहेत, पेशंट आहे आणि ते रानामध्ये गेल्यात आणि भाऊन ते सगळे रानात आहेत। तर आता फौजी साहेबांना त्यांचं घर माहिती आहे ना, म्हणजे सॉरी शेत माहिती आहे ना। फौजी साहेब म्हणले चल आपण जाऊ शेतात त्यांच्या आता, है ना। तर बघा मंडळी गावाकडचं वातावरण कसं आहे, बकऱ्या जनावर, हे बघा घर, आणि हे गुलाबाला किती फुलं आहेत बघा ना, गावरान गुलाब आहे ना। घ्या एकदम फुलं। तर फुलाची आवड अशी असती गावाकडं, असं कुठं झाडं दिसले ना फुलांचे की मी फुलं चोरून आणायचे। हा का? साहेबांनी गुलाबाचं फुल तोडलंय आणि माझ्या केसात लावते। कुठे त्यांचं शेत?
वरतून आहे का? अच्छा. तर दिसले ते शेतात येतं. तर बघा मंडळी, डोंगराच्या खाली यांचं गाव आहे आणि शेत पण इथंच आहे. ते पाहिजे इथं काम करतात. निघलेच वाटतं ते होय. हळदीचं शेत हा भाऊचं त्यांचं आहे. किती हळद लावली बापरे. आणि हे बघा शेतात इकडे काम करतात. काम करतात. दाखवली ना एवढी मोठी हळद लावली म्हणलं. लय लावली नाही का? बघा आम्ही पेशंटला भेटायला आणि पेशंट राहणार तिकडं. हा पट्टा तर इथून शेवटपर्यंत डोंगरापर्यंत तुमचा वावर आहे. एक साइड कडलं तुमचं आणि एक साइड बरोबर ते मग केलं का नाही डोंगरातून पाणी येतं का? तिथंच पाणी आहे ना भरपूर. हा का? अरे नाही चांगलंय. हे सगळे बांधणी आहेत ना, 5-5 7-7 आंबे पुढे वरपर्यंत. तर ह्या ताई भाऊचं त्यांचं शेत आहे ना, मंदिराचा कळस दिसतोय ना, इथून शेत चालू होतं तर ते वरती डोंगर आहे ना, डोंगरापर्यंत वावराचा एंड होतोय. तुम्ही बघू शकता. म्हणजे इतकं मोठं वावर आहे ना त्यांचं. आणि वावर तर खूप भारी आहे. खूप मस्त शेत आहे त्यांचं. अजिबात दगड वगैरे काहीच नाही. एकदम सुपीक जमीन आहे. मला तर खूप आवडली. आणि सगळ्या शेतामध्ये त्यांनी कांदे, तुरी, त्यानंतर हळद असं लावलेलं आहे. तर एवढे आजारी आहेत ना, तरी पण त्या शेतामध्ये येतात. थोडंसं म्हणल्या शेतामध्ये आलं की छान वाटतं. तर गाईसाठी गवत घ्यायला आल्या होत्या त्या. आणि ही मुलगी आणि मुलगा आहे त्यांचा ना, तर ते पुण्याला शिकायला असतात. पण त्यांची आई म्हणजे ताई आजारी होत्या ना, त्यामुळे ते सध्या गावाकडे आलेले आहेत. आणि ताई भाऊच गावाकडे असतात फक्त. हे त्यांचं घर आहे. तर मुलांनी गवत आणले गाडीवरती. ताईंनी घेतलं होतं ना शेतामध्ये. तर त्यांची आई गेली शेतामध्ये, तर दोन्ही मुलं पण आईच्या पाठीमागे गेले होते बघा. तर खूप जीव लावतात आईला ते, आई आजारी तर एक मुलगी मुलगा आहे त्यांना. आणि ह्या ताईंची माझी ओळख कुठं नाशिकमध्ये झाली होती. मी फौजी साहेबांबरोबर नाशिकला गेले होते ना, बरोबर 2 वर्ष होते. तर ह्या ताई पण नाशिकमध्ये बरोबर आलेल्या होत्या भाऊंच्या ना, तेव्हा आमची ओळख झाली होती. आणि तेव्हा हे मुलं खूप छोटाले होते. त्यांचा मुलगा हा अलीकडला आहे ना, हा मला वाटतं 1-1.5-2 वर्षाचा असेल काहीतरी. आणि त्यांची दिदी फक्त 6 महिन्याचीच होती. तर असे खूप छोटाले होते मुलं. आता खूप मोठाले झालेत. तर हे त्यांचं घर आहे. किती झाडं-झुडं लावले तुम्ही बघू शकता. चौपाळा मांडलाय समोर. आणि दारासमोर एक गाईचं वासरू आणि 2-3 शेळ्या आहेत ना, तर त्यांचे छोटे-छोटे पिल्लं झालेले आहेत. एका बकरीला तर 3 पिल्लं झालेले आहेत. असे 4-5 पिल्लं होते ना त्या बकऱ्यांचे. खूप छान वाटत होतं मला तर. तर ह्या ताईंचा भाऊंचा स्वभाव इतका छान आहे ना, फौजी साहेबांना मला तर खूप आवडतो. फौजी साहेबांचं आणि ह्या भाऊंचं तर खूप पटतं. पहिल्यापासून जसे फौजमध्ये होते ना तेव्हापासून. म्हणजे ते जे-सी-ओ होते, फौजी साहेबांपेक्षा सीनियर होते ते. जे-सी-ओ होते. पण त्यांनी कधी असं जे-सी-ओ, ज्युनियर, सीनियर कधी मानलंच नाही. इतके प्रेमाने राहायचे एकत्र. बसलं त्यांच्या हसले केलं छान वाटतं बाहेर. मुख्य प्राण्यांचं लय लाळ वाटतं ना. पाणी सांगते राणी आंटीला त्याला पाणी आण बाई. किती क्यूट आहे बघा ना ते आईसोबत. ते पण ते बघ ना पाठीमागं पण. होय हो? आपण गावाला गेलो ना बकऱ्या पाळून भारी वाटतंय. तुम्ही ऑटोमॅटिक करता नव्हता. कोंबड्या शेळ्या लय छान असं नाही का. माझं स्वप्न आहे की गावामध्ये घर बांधायचं. खरंच होईल लय मोठं होईल. यांना बाहेर काढावं झालं का. पहिले निघालत आले. आम्ही आलो ना म्हणून. तुम्ही घरून किती वाजता निघाले? तिथं बराच वेळ थांबले वाटतं का नाही? 2 वाजता निघाले दुसऱ्या. हा का? रेग्युलर जाता? तुम्ही सगळे खातात ना? मला तेवढं
तुम्ही हे केले तर ताईंना भेटून मला इतकं भारी वाटलं ना, काही सांगू. जुने दिवस आठवले मला. आम्ही दोघी नाशिकमध्ये बरोबरच होतो. तर नाशिक नंतर मी नाही गेले कधी फौजी साहेबांबरोबर, पण ताई गेल्या होत्या. ताई देहरादूनला होत्या, दिल्लीमध्ये पण होत्या. तर ताई मला सांगत होते की येवले ताई तुमची खूप आठवण काढत होत्या. तर येवले भाऊ फौजी साहेबांच्या बरोबरच होते ना, तर त्यांच्या मिसेस येवले ताई त्या माझे व्हिडिओ पाहतात ना, त्या बोलत होत्या तुम्हाला त्यांना भेटायची इच्छा आहे आणि त्या खूप आठवण काढतात. तर त्यांना सुद्धा मला एक दिवस भेटायला जायचंय. चला फणस आले. बघ ना खाली फणस काय बघ हे काय खाली 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 बघा ना, हे बघा छोटूस फणस आलंय. हो होईल ना आपल्याला खायला काय हो? इथं आलंय. हे बघा इथं पण आलंय. ते मोठं ते गेला ते बारीकाने घेऊन जाणार. हा आपल्याला खाण्याची चव माहित नाही त्याच्यामुळे टेस्ट नाही लागत अहो. नाही लागत. हम्म. बघा किती आणले ते बाबा, बेल आणले. नाही पण बरं झालं ना बाई त्यांना बेल अरे वा. पण भेटली. ते टाक पडलेले कॅरी बॅग देऊ का नाही डिक्की टाकेल. टाकून गाडीत. कॅरी बॅग ना इधर रे भैया. काठी टोचते ना तुला त्याला फळं पण येत. तुमची इथं आहे का जवळ मंदिर हा आहे ना. हा महादेवाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं बरेचसे मंदिर आहे. बरं आहे ना महादेवाला असं म्हणजे येता खाली माग. तर निघायच्या वेळेस फौजी साहेब भेटले भाऊंना आणि फौजी साहेब निघले, पण मला निघावंसंच वाटत नव्हतं. मला टाईमबरोबर मला थोडंसं गप्पा गोष्टी मारायच्या होत्या, असं थोडंसं टाईम स्पेंड करायचा होता नाही काही. कारण आपले जीवाभावाची माणसं इतके दिवसातून मिळाले ना, तर काय होतं आपल्याला वाटतं कितीक बोलून कितीक नाही असं होतं. तर मला तसंच झालं होतं. थोडंसं टाईमबरोबर गप्पा गोष्टी माराव्याशा वाटत होत्या, पण इतका उशीर झालेला होता ना. आम्ही मध्ये फौजी साहेबांच्या मित्राची इथं थोडा वेळ थांबलो होतो ना, त्यामुळं आम्हाला इकडे यायलाच उशीर झाला होता. 5 वाजले होते आणि मग आम्ही चहा घेतला, थोडंसं बसलो, गप्पा गोष्टी झाल्या आणि लगेच निघलो. तर गुंजाळगाववरून निघाल्यानंतर आम्ही आलो पांढरीच्या पुलावरती आणि पांढरीच्या पुलापासून डोंगरगण जवळच आहे ना. तर दुपारी आम्ही ज्या भाऊंच्या बरोबर आलो होतो ना, त्यांचं घर डोंगरगणमध्ये जवळच आहे तिथं. तर त्यांचं घर पण असं शेतात आहे ना, तर आम्हाला शेतात आवडतं असं. तर आम्ही निघलो मग त्यांच्या घराकडं. अवघडच आहे रात्रीचं, एवढ्या रात्रीचं येत असतील. हा मग अरे बापरे बापरे, बघा इकडे गाव आहे डोंगराच्या पलीकडं. शेततळ बघा कसं केले. हो राहिला रस्ता नाही राहिला राहिला. हा ना, दोन गुन्हा आले ना ते. शेततळ पलीकडून येते ना, अलीकडून अलीकडून येते. एक दोन. बघा मंडळी, आवळ्याचा बाग आहे इथं, सीताफळाचा बाग आहे. समोर गाडी लावली कोणतरी, तर रोड सगळा ब्लॉक झालाय आणि आवळे कसे चमकत आहेत बघा झाडाला. मध्येच लावली गाडी. तर आम्ही आलो आदिनाथ भाऊंच्या घरी आणि आदिनाथ भाऊ, त्यांच्या मिसेस, त्यांची मुलं सगळे पाठीमागच होते. कारण दुपारी ते तिथं कार्यक्रमाला थांबले होते ना, तर त्यांना उशीर झाला यायला. ते म्हणले जा तुम्ही पुढं, आम्ही येतोच मागून लगेच. तर आम्ही येऊन बसलो. तर ते ह्या त्यांच्या आई येतं. आल्यानंतर त्यांनी चहा वगैरे ठेवला, आम्हाला पाणी दिलं. तर इतक्या प्रेमळ आहेत ना त्या. आम्ही म्हणजे बऱ्याच वेळा त्यांच्या घरी आलेलो होतं. तर बघा मंडळी, शेतकरी माणसांचं असं असतं, घरात सगळं धनधान्यांनी भरलेलं असतं घर त्यांचं. तर मावशी सांगत होते हा लसूण आहे ना गावरान, एकदम प्युअर गावरान लसूण आहे आणि पाठीमागच्या वर्षीचाच आहे. हा अजून विकायचा एवढा राहिलाय, भरपूर मोठा ढीग होता. अर्धा विकलाय, अर्धा राहिलाय. आणि आता नवीन लसूण याला दिवाळी लावतात ना, तर परत म्हणले 10 गुंठे लसूण लावलाय. तर असं आहे. आणि मला पण लसूण वर्षभराचा यांच्याकडूनच असतो बरं का. तर असं पहिला लसूण आहे ना संपायच्या आधी दुसरा लसूण मला ते आणून देतात आदिनाथ भाऊ. तर रोज दिसाडा आदिनाथ भाऊचा आणि फौजी साहेबांचा फोन चालू राहतो ना. तर गावाकडे आले ना आदिनाथ भाऊ, तर फौजी साहेबांना आवर्जून विचारतात काय आणायचं काय नाही. तर ते असं कधीमधी जेव्हा चक्कर होईल त्यांची, तेव्हा ते मला भाजीपाला पण घेऊन येत असतात. तर आता 6 महिन्यापासून मुलांच्या शिक्षणामुळे ते नगरमध्ये राहायला येतं आणि गावाकडं त्यांची आईच राहते. आईच सगळं हँडल करते. पण त्या आदिनाथ भाऊंच्या मिसेस म्हणजे ताई आहेत ना, रोज सकाळी येतात, तिथलं आवरून, नगरमधलं आवरून सकाळी इकडे येतात आणि दिवसभर इथं शेतात काम करून पुन्हा त्या म्हणजे नगरमध्ये घरी जातात असं आहे. तर हे बघा त्यांचं घर आहे. ते किचन होतं त्यांचं, असं साईडला किचन केलेलं आहे आणि हे घर आहे.
तर असं शेतातच घर बांधलेलं आहे. शेत त्यांचं समोर शेत आहे, पलीकडे आहे, पाठीमागं शेत आहे. शेतातच घर बांधलेलं आहे ना, इतकं भारी वाटतं ना. तर इथे एक गाय बांधलेली आहे, पलीकडं समोर एक गाई आहे. तर त्यांच्या इथे एक गिर गाई आहे आणि एक गावरान गाई पण आहे. तर असं दुधाला गाया पण आहे त्यांच्या इथं. खरं काय काल गहू भरला, कांदे भरले त्यांनी. बारकेनी हा तू नाही काम करतो. परवा गहू भरला त्यांनी आणि कोरडा राहिला. काल सकाळी बापाने फवारा मारला ना, ते म्हणला आता मला फवारा खालची एकूण तुपल्याकडे बघतो. खालून फाट्या कोरड्या ठेवल्या सगळं भरलं नाही. काल परत तिथून शाळेतून आले रे ना, परत मोटर चालू केली, डबल जेवढ्या कोरड्या नाही तेवढ्या फाट्या भरून घेतल्या. अयो आणि आता आज यांना दोघांना बी सकाळी आहे ना मेहनत पोते खाली उपटू लागते. बाया नाही भेटत येत मला आज संध्याकाळी. मग येईन दोघांनी एक खाली उपटली सकाळी. हा मग येणे आंघोळ केली, मग तिकडे आली बापा. व्हिडिओ टाकत असेल युट्यूबला. तरी काय आता येतं कसं आहे का बघा नीट नेट काय करावं तरी. तू नाही तर गोंधळच नाही तर करमतच नाही. बॅटरीची गाडीची आमची बॅटरी खराब झाली राव. आवळे नाही आणले आणि स्वतः जाऊन गावरान ती बघा 10 लिटर गाय कशी बघा 12 रुपये झाली. किती मेजर 12 रुपये झाली. हा का उठत सुद्धा नाही, उठता येत नाही नका नजर लावू. म्हातारे झाले अहो ते. नाही म्हातारी. हा ना तू चहा आहे पातीला. आम्ही चहा घ्या गरम करून. बसा आता. मस्त लाल निघणार आहे. मेजर काय म्हणतो? लसूण आहे नका. नाही नाही नका, तुम्हाला घ्या. गहू लय येत नका. बाजरी नको, बाजरी आहे. काहीच नका देऊ तुम्ही चला. आता बघा हे आजीनाथ भाऊ आहेत ना, तर फौजी साहेबांचे मित्र. तर कसं आहे ना, त्यांच्या घरी गेलं ना, त्यात मावशींला पण आणि ताईंला पण, त्यानंतर हे आजीनाथ भाऊ सगळे इतके भारी स्वभाव आहेत सगळ्यांचे. त्यांना असं वाटतं माणूस आले ना घरी, त्यांना काय करून काय नाही, कुठं ठेवून कुठं नाही, आणि काय देऊ आणि काय नाही असं करतात ते. इतकं म्हणजे जीव लावतात ना माणसांना. तर आजकाल कसं आहे ना, माणुसकी खूप कमी होत चाललेली आहे. त्यामुळं हे जीवाभावाची माणसं आहेत ना, खूप कमी उरलेत. आजकाल अशी जीवाभावाची माणसं आयुष्यामध्ये असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला माणुसकी आणि हे जीवाभावाची माणसं आहेत ना, जपून ठेवायचेत. आणि त्यामुळं काय होतं, आपण असं एकमेकाच्या घरी जाणं येणं थोडं चालू ठेवलं ना, माणुसकी जपल्या जाती. त्यामुळं आम्ही असं जसा टाईम मिळेल तसं असं जात राहतो. तर आदिनाथ भाऊचे त्यांच्या इथून आम्ही निघलो आणि आजीनाथ भाऊन ते पण निघले, कारण ते पण नगरमध्ये राहतात ना. हे त्यांचं गावाकडलं घर आहे आणि मुलाच्या शिक्षणामुळे ते नगरमध्ये राहतात. तर त्यांना मध्ये थांबायचं होतं, कोणाचं तरी दिवाळी जेवण काहीतरी होतं, लग्न होतं. तर तिथं त्यांना थोडंसं थांबायचं होतं. ते म्हणले आमच्याबरोबर चला आता. तर ते थांबते तिथं मध्ये आणि आम्ही जाऊ मग घराकडं. तर त्यांची गाडी पुढं चालली आणि आम्ही चाललो त्यांच्या पाठीमागून. तर आदिनाथ भाऊन ते थांबले मध्ये कार्यक्रमाला आणि आम्ही निघलो आमच्या घराकडं मग. तर हा आहे आमचा नगरचा पूल, नवीन पूल झालेला आहे ना, तो पूल आहे. तर पहिलं आमचं नगरचं नाव अहमदनगर होतं, पण आता ते नाव बदलून अहिल्यानगर असं ठेवण्यात आलेलं आहे. नवीन नाव झालं आमच्या नगरचं आता. तर मंडळी हे बघा, आलो आम्ही घरी आणि हे 2 शेर आतमध्ये होते बरं का. माझे शेर राजू आणि आकाश. अकू नको लापू बाई, चल 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 चल. माझी सोना आली 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 आली. चल माझी सोना आली. राजू बरं आहेस का? आकाश बरं आहेस का? दिवसभर बाहेर येतो आम्ही सकाळपासून. सकाळी म्हणजे दुपारी गेलो होतो आम्ही. दुपारपासून आता किती वाजले रे? 8 वाजले ना. 8:45 वाजले बघा. आता 8:45 वाजता आम्ही घरी आलो. किती उशीर झालाय. चला ते आदिनाथ भाऊनी त्यांनी ना हा सामान काय काय दिलंय डिक्की मधून घ्या बरं. ती भाजी पण दिली त्यांनी, भाजीचा डब्बा पण घे. चला काय काय भरून दिलंय त्यांनी. दाखव. मी तर मावशींबरोबर गप्पा मारत बसले, त्यांनी काय काय दिले दाखव. भोपळा हे बघा, डांगर भोपळा दिलाय. लिंब पण दिलेत, लिंब कारले. अरे अजून एक भोपळा. अजून एक बघा डांगर भोपळे 2 दिले. दाखव भोपळे. हे बघा 2 भोपळे दिलेत. पपई, दुधी भोपळा,
गवती आळूचे पानं. आळूची पानं, गवती चहा, अरे अजून आहे सर, अजून ते बेलाचे पानं त्या ताईंला आणलेत, ते व्यवस्थित ठेवा खाली. बेलाची पानं राहू दे याच्यातच. सकाळी मी ते- हा ते बेल पडले खाली बघा. ते बेलाची फळं आपल्याला पण ठेवावं. हम्म. फळं ठेवतो ना, उद्या पूजा आहे ना तुझी सोमवारचा. तर बेलाची इतके मोठे झाडं होते ना तिथं, त्या नवले ताईंचे त्यांच्या इथं. तर इथं एका ताईंनी फोन केला होता, तुमची इथं बेलाचे पानं आहेत का? तर म्हणलं आमची इथं बेलाचं झाड खूप छोटं आहे, पण आम्ही इकडं आलोत बाय चान्स. बघा त्यांचं नशीब किती चांगलं. तर आम्ही गावाला आलो, तिथं इतकले मोठे झाडं होते ना बेलाचे. तर तिथून खूप बेलाचे पानं आणलेत आणि त्या बेलाला फळं पण होते. आणि उद्या सोमवार पण म्हणलं मला पण पूजेला होते बेलाची पानं. तर बेलाची पानं फळं मी तिथून मला पण घेऊन आले आणि त्यांना काहीतरी अभिषेक आहे त्यांचा ताई मोठ्या ताईंचा. तर त्या ताईंना मग बेलाची पानं फळं ते पण घेऊन आले मी. 108 पानं लागत होते त्यांना. असं आहे. तर मी विशेष म्हणजे त्या नवले ताईंच्या गावाला गेलतो ना आम्ही गुंजाळ्याला. तर तिथं इतके बेलाचे झाडं होते ना, खूप मोठाले बेलाचे झाडं येतं. तर खूप छान वाटलं मला खरंच. आणि त्यांचं गाव डोंगरगणच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर गुंजाळ गाव आहे. तर डोंगरामध्येच असं घर आहे त्यांचं, गाव आहे. खूप भारी वाटलं. तर इतकं छान वाटलं मला गावाला जाऊन. खरंच एकदम मन प्रसन्न झालं. मस्त वाटतं असं शेतामध्ये का छान वाटतं. तर ताईंनी मला कुंकू वगैरे लावलं होतं तिथं. ए राजू, अरे पुढे पुढे राजू, पुढे. तर माझा आकाश दुपारपासून आम्ही गेलेलो आहेत ना, त्याला मम्मीच्या आठवण येते. म्हणतो मला भेट बाई, हे व्हिडिओ बाज कर. भेटते माझं सोना. हे बघा इकडं बसलंय. तर चला आता घरी आलो आम्ही. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते का हो? हा कारण तर आता खूप थकल्यासारखं झालंय, दुपारपासून गेलोय आम्ही ना. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.